अधिवेशनात आखणी, मनपासाठी मोर्चे बांधणी। फडणवीस शिंदेंमध्ये 4 तास मॅरेथॉन बैठक। बावनकुळे, रवींद्र चव्हाणांची ही हजेरी। भाजप शिवसेनेची निवडणूक रणनीती ठरली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। आधीच वेळ कमी असताना राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानं आता सत्ताधाऱ्यांनी अधिवेशनातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मोर्चे बांधणी सुरू केल्याचं दिसतंय। कारण सोमवारी रात्री नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत नागपूर अधिवेशनातच आगामी निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यावर एकमत झालं। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये ही बैठक झाली। रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळेंची सुद्धा यावेळी हजेरी होती। बैठकीत तब्बल 4 तास दिग्गज नेत्यांमध्ये चर्चा झाली। आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात बोलणी झाली। महत्त्वाच्या पालिकांच्या जागावाटपावर चर्चा झाली। महायुतीत समन्वय राखण्यावर सगळ्यांचं एकमत झालं। मित्र पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांच्या प्रवेशात काळजी घ्या, महायुतीत मतभेद होऊ नये याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या। निवडणुकीसाठी रणनीती ठरल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। स्थानिक पदाधिकाऱ्यांना दोन्ही पक्ष निर्देश देणार आहेत। स्थानिक स्तरावर महायुतीची चर्चा पुढे जाणार आहे। महायुती म्हणून केवळ मुंबईच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुका आपल्याला महायुती म्हणून लढायच्या आणि महायुती म्हणून आपण कामाला लागा अशा पद्धतीच्या सूचना आज साहेबांनी दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे आता साहेबांचे आदेश सर्व आमदारांना, सर्व मंत्र्यांना, सर्व महानगर प्रमुखांना, सर्व जिल्हा प्रमुखांना अशा पद्धतीनं पक्षाचे आदेश हे आता खाली जिल्हा स्तरावर, महानगर स्तरावर दिले जातील आणि महायुती म्हणून आम्ही सगळेजण ह्या निवडणुकीला सामोरं जाऊ। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत बहुतांश ठिकाणी भाजप आणि मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात लढले। पण आता नगर परिषद निवडणुकीत हे मतभेद दूर सारत महायुतीनं एक पाऊल पुढे टाकण्याची तयारी केल्याचं दिसतंय। दोन्ही पक्षातल्या नेत्यांच्या कृतीतून हे स्पष्टपणे उघड होतंय। महायुतीमध्ये आम्ही दोघं एकत्र आहोत। माझ्या मोठ्या बंधूप्रमाणे ते आहेत। त्यांनी मला बोलवलं चव्हाण साहेबांनी आणि आम्ही इकडे भेटलो। आता नंतर त्यांची सविस्तर वेळ घेणार आणि त्यांच्याशी बोलणार। झालं गेलं गंगेला मिळालं म्हणत आता महायुतीनं आगामी निवडणुकांची मोर्चे बांधणी सुरू केली आहे। सोमवारची बैठक ही केवळ भाजप आणि शिवसेनेतच झाली आहे। त्यामुळे यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय राहते हे त्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे। तुर्तास तरी भाजप आणि शिवसेनेनं आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे एवढं निश्चित। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।